त्यामुळे आज या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होतोय। या निकालासंदर्भातले अपडेट्स आपण पाहणार आहोत। आपल्या सोबत आहेत जय महाराष्ट्रचे निवासी संपादक प्रसाद काथे सर। धन्यवाद अंकिता। चर्चेच्या या पहिल्या फेरीच्यासाठी आपल्यासोबत जे मान्यवर जोडले गेलेले आहेत त्यांचा पटकन आपल्याला परिचय करून देतो। आपल्यासोबत काँग्रेसच्या आणि त्याचबरोबर आजच्या या संपूर्ण चर्चेमध्ये प्रतिनिधित्व करण्याच्यासाठी बिगर भाजपा आघाडीचं प्रतिनिधित्व करतायत संध्या सवालाखे, त्यांचं स्वागत। आपल्यासोबत या चर्चेमध्ये मुंबईच्या आमच्या स्टुडिओमध्ये जोडले गेलेले आहेत चंद्रकांत बोसगर, जे डाव्यांचं प्रतिनिधित्व करतील। आपल्यासोबत सोमेन मुखर्जी जोडले गेलेले आहेत। सोमेन मुखर्जी हा बंगाली बोलू शकणारा मराठी माणूस आहे आणि मराठी बोलू शकणारा बंगाली माणूस आहे। आपण त्यांचं स्वागत या चर्चेमध्ये करूयात। मला वाटतंय की पहिला प्रश्न माझा स्वाभाविकरित्या सोमेन मुखर्जी यांनाच असेल। सोमेन मुखर्जी, बंगालची चर्चा सर्वाधिक होणं अत्यंत स्वाभाविक आहे, कारण बंगालमध्ये झालेलं मतदान ऐतिहासिक आहे। तामिळनाडू असो, केरळम असो की पुदुचेरी आणि इतरही आसामची चर्चा ही होतच राहील, कारण तिथल्या निकालांपेक्षा सर्वाधिक उत्सुकता जर कुठली असेल तर ती बंगालची। तुमच्या लेखी बंगालच्या निवडणुकीच्या निकालाच्या संदर्भातला आत्ताच्याच चर्चेचा मूड आपण जर ठरवायचा असेल तर कोणते मुद्दे असायला हवेत? इतकं मतदान झालं का? SIRच्या मुळे झालं की लोकांमध्ये काही वेगळा संदेश देण्याची इच्छा आहे म्हणून झालं? सोमेन मुखर्जी। नमस्कार नमस्कार काते साहेब। नमस्कार। विषय असे होते की बंगालचा जर तुम्ही मूल बघितली 2021 नंतर 2026, आम्ही 2021चाही इलेक्शन निकालचा वेळ आम्ही इथे चर्चेमध्ये होतो, तेव्हाच आम्ही सांगितलेलं की तेव्हाची परिस्थिती वेगळी होती। तेव्हाचा जो मॅनिप्युलेशन होता, वोटिंग काउंटिंग मॅनिप्युलेशन बेसिकली, दॅट वॉज कम्प्लिटली डिफरंट। आणि ह्या वेळेचा तुम्ही जर 21 ते 26 पर्यंत पाहाल तर मी तुम्हाला एक स्पेसिफिक मुद्दा सांगू शकतो की चुनावमध्ये रिगिंग होणे ह्याच्यात आणि ईव्हीएम रिगिंग कशी करावी त्याचा एक इन्स्टिट्यूशनलाइज एक त्यांनी TMCने एक मार्ग काढून त्यांना एक व्यवस्थित त्यांचा एक लेवलवरती पोहोचवलं की चुनावी रिगिंग कशी असावी। पण ह्यावेळी चुनावी रिगिंग चा सोबत त्यांनी पब्लिक रॅगिंग हा त्यांनी गेला 5 वर्षात केलेला आहे। ही जी पब्लिक रॅगिंग झालेला गेल्या 5 वर्षात, चुनावी रिगिंग ॲज वेल एज पब्लिक रॅगिंग, हे दोन्ही बंगालचे जनतेला एवढा अस्वस्थ केलं, ती अस्वस्थता मुळे एवढा मोठ्या प्रतिशताने मतदान झाली। आणि हे तुम्हाला आता गणनाची सुरुवात झालेला ऑलरेडी, माझ्या हिशोबाने मी आता पाहतोय बंगालचा हे चॅनल बाजूला काढून ते 294 पैकी 293 ठिकाणचं आज गणना होईल, कारण फलता विधानसभा केंद्राचा त्याचा गणना त्यांनी इलेक्शन कमिशनने ऑलरेडी त्याला विथहोल्ड केलाय, कारण तिथे मस्त रॅगिंग आणि रिगिंग दोन्ही झाले। म्हणून आताचे जे 13 निकाल आली त्याचा दिसतं TMC फक्त 2 जागेवर आघाडीवर दिसते आणि भाजपचा 11 जागेवरचा आघाडी ऑलरेडी आलेला आहे सकाळचा एकदम पहिल्या टप्प्याचा पहिला निकाल मुळे। आपल्याला थोड्याच क्षणांसाठी थांबवतो, कारण आपल्याला या स्क्रीनवर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे आकडे येत आहेत। तृणमूलचे आकडे आणि भारतीय जनता पार्टीचे आकडे स्क्रीनच्या वरच्या बाजूला आहेत, तर तुम्हाला स्क्रीनच्या दुसऱ्या बाजूला इतर 4 राज्यांचे आकडे सातत्याने बदलताना दिसतात। आत्ताच्या घडीला जी आमच्यापर्यंत पोहोचलेली माहिती आहे त्यानुसार जे प्राथमिक कल हातात येत आहेत त्यात तृणमूलनी 6 आणि भारतीय जनता पार्टीनं 7 जागांवर आघाडी घेतलेली दिसते। काँग्रेस अनपेक्षितरित्या एका जागेवर आघाडी घेताना दिसते, अन्यचा आकडा 0 आहे। अर्थात ही सगळी काही टपाली मतांची मोजणी आता सुरू झालेली असेल। सौमेन मुखर्जी, तुम्ही सांगितलेले आकडे थोडेसे आत्ताच्या या एकूण संख्येपेक्षा वेगळे वाटत आहेत, पण तत्पूर्वी एकदा संध्या सवालाखे यांच्यापर्यंत पोहोचायचंय। संध्या सवालाखे, आपण स्क्रीनवर आहात आणि पटकन या निमित्तानं बिगर भाजपा आघाडीचं प्रतिनिधित्व आपण करत असताना या निवडणुकीमध्ये तुम्हाला मूड लक्षात आला की नाही? संध्याताई, माझा आवाज आणि प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचलाय का? नाही, काय म्हटलंय? माझा आवाज आपल्याला येतोय? मी आपल्याला विचारलं की या निवडणुकीमध्ये जेवढं मतदान झालं त्यावरून आपल्याला या निवडणुकीचा मूड लक्षात आला आहे का? लोकांना काय हवंय हे कळलंय का? निदान मतदान झाल्याच्या नंतर तरी आपल्याला लक्षात आलंय का? हो, लोकांना काय पाहिजे हे तर पूर्ण देशाला माहिती आहे, परंतु ज्यांना कळायचं त्यांना अजूनपर्यंत कळलेलं नाहीये। आम्हाला नीट कळलेलं आहे की लोकांना काय पाहिजे आहे त्या ठिकाणी, आणि आता जसे जसे आकडे पुढे पुढे येतील त्यानुसार सगळ्यांनाच कळेल की जनतेला काय पाहिजे होतं।
बिलकुल एक नवा तपशील येतोय, सांगतायत माझ्या सहकारी अंकिता जाधव. निश्चित सध्या मतमोजणीला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. आसाममध्ये भाजपचे 4 उमेदवार आघाडीवर असल्याची माहिती सध्या समोर येते. टपाली मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली. आसाममध्ये भाजपचे 4 उमेदवार आघाडीवर असल्याची माहिती सध्या समोर येते. तर भवानीपूरमधून ममता बॅनर्जी आघाडीवर असल्याची ही मोठी अपडेट सध्या पश्चिम बंगालमधून समोर येते. एकीकडे आसाममध्ये भाजपचे 4 उमेदवार हे आघाडीवर आहे, दुसरीकडे भवानीपूरमधून ममता बॅनर्जींनी आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतंय. तर टपाली मतांमध्ये ममता बॅनर्जी यांनी आघाडी घेतलेली आहे. आज 5 राज्यांचा विधानसभा निवडणुकांचा निकाल हा जाहीर होतोय. यातच सगळ्यांचं लक्ष लागलेलं पश्चिम बंगालमधील या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. ही लढत अतिशय अटीतटीची होती. भाजप विरुद्ध ममता बॅनर्जी अशी ही लढत, आणि ज्यामध्ये आता टपाली मतांमध्ये भवानीपूरमधून ममता बॅनर्जी यांनी आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतंय. निश्चित पुन्हा एकदा चर्चासत्राकडे वळूयात. काथे सर. धन्यवाद अंकिता. पटकन आपण सौमेन मुखर्जी यांच्यापर्यंत पोहोचूयात. सौमेन मुखर्जी, प्राथमिक कल आपल्याला काही संकेत देतायत का? पटकन सांगा. समोर जे बंगाली चॅनेलमध्ये दिसतंय, बंगालची दोन्ही चॅनेल मी पाहतोय, त्याच्यामध्ये टीएमसी फक्त 4 जागेवर आणि भाजप 19 जागेवर आघाडीवर दिसते. आणि ही कल आमचं आकलन प्रमाणेच आहे. आणि भाजपचा पूर्ण प्रचार, भाजप आणि टीएमसी दोघांचाही बंगालचे जे गेला 35 दिवसचा जवळपास 30 दिवसचा आम्ही जे प्रचार पाहिलेला आहे, ते प्रचारमध्ये 2 टप्पे होते. एक टप्पे भाजपचे घोषणापत्राचे अगोदर, ती घोषणापत्राच्या अगोदरमध्ये टीएमसीला खूप आघाडी होती, आणि त्यावेळेला टीएमसीकडे एसआयचाही मुद्दा होता, टीएमसीकडे बाकी बहिरागत ते हिंदी भाषिक लोकांचा, परप्रांतीय, हे सगळे मुद्दे होते. पण सौमेनजी थोड्या वेळापूर्वी संध्या सवालाखेंचं एक म्हणणं होतं. त्यांचं म्हणणं आहे बिगर भाजपा आघाडीला माहिती आहे की मूड काय आहे, लोकांना काय वाटतं तेही त्यांना कळलंय, पण ज्यांना कळायला पाहिजे त्यांना कळत नाहीये. तुमच्या लेखी अशा पद्धतीचा काही बदल घडू शकतो? ममता बॅनर्जी परत येऊ शकतात? माझा हिशोबाने आमचं जे आकलन आणि अजूनपर्यंतचे जे निकाल दिसते, आता इथे रिफ्लेक्ट होत नाही, पण खालचा मला स्क्रीनवाले दिसते, आणि त्या अनुषंगाने मला दिसत नाही. जर झाली तर मग खूप मोठा प्रतिसाद मत घेऊन येणारे ममता बॅनर्जी परत येऊ शकते, जर त्यांना यायचं असेल. पण दॅट इज व्हेरी अनलाइकली, ते होऊ शकत नाही. कारण जनतेची जे मूड आहे, ती मूड आणि ज्या शिस्तबद्ध पद्धतीने ह्यांनी चुनावमध्ये ह्यावेळी सहभाग घेतली, अत्यंत उत्सुकताने, एवढा जास्त प्रमाणात, जवळपास 92, 93, 94, 55% पर्यंत. आणि हे दॅट इज व्हेरी अनयुज्युअल ऑफ बेंगॉली कॅरेक्टर फॉर पास्ट ऑलमोस्ट 30 इयर्स दॅट आय एम. मी जेव्हापासून मला राजनैतिक ह्याच्यामध्ये मी सहभाग घेतला, त्याचा तर मला दिसलं नाही कधी एवढा मोठ्या प्रतिसादाने, एवढ्या शिस्तबद्ध पद्धतीने भाजप बंगालची जनते कधी मतदान केलंय. बंगालमध्ये नेमकी आम्हाला काय दिसायला मिळते, आम्हाला तेव्हा खूप. पण सौमेन मुखर्जी, मी संध्या सवालाखे यांच्यापर्यंत जाणार आहे. संध्याजी, माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल? एक छोटा प्रश्न घेऊन आपल्यापर्यंत येतोय. सौमेन मुखर्जी, आपण जो आकडा सांगताय त्या आकड्याच्या नुसार मागच्या वेळेलाही बऱ्यापैकी चांगलं मतदान झालं होतं. मागच्या वेळेपेक्षा यंदा वाढलेला टक्का काय सांगतोय? मला उत्तर द्यायचंय? नाही, सौमेन मुखर्जी बोलतायत, त्यांचं उत्तर आलं की मी आपल्यापर्यंत येतो. काथे साहेब, तुम्ही फक्त एक विषय तुम्हाला रिक्वेस्ट करतो, तुमची आर्काईव्ह मधून गेल्या वेळेचा 21 मध्ये झालेला मतदारांचा, त्यांचा बूथचा बाहेरचा तुम्ही पूर्णपणे एक फ्रेम काढा, सकाळ 7 ते संध्याकाळ 6 पर्यंतची, आणि तेव्हाची तुम्ही जरा बूथ बाहेरचा लाईन पहा आणि ह्या वेळेचा लाईन पहा. तेव्हा एवढा लाईन एवढा रंगीत नसताना तरी तिथे 84% मतदान झाली. ह्या वेळेला फक्त 8 म्हणजे 8%, 84% गेल्या वेळेला झालेला आहे, ह्या वेळेला झालेला 92%, फक्त 8% वाढली त्या हिशोबाने, पर्सेंटेजच्या हिशोबाने, शतकप्रमाणे. आणि ती जर फक्त 8 येऊन एवढा मोठे रांगे कसे काय उभा केलाय, तुम्ही फक्त एवढा पहा, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे निष्कर्ष दिसेल. ठीक आहे, मी संध्या सवालाखे यांच्यापर्यंत पोहोचतोच आहे. संध्याजी, या निकालाच्या अनुषंगानं आत्ताच्या घडीला जी माहिती समोर येते त्यात तरी तृणमूल आणि भारतीय जनता पार्टी समसमान जागांवर दिसत आहेत. आपलं एखाद्या मिनिटातलं काही विश्लेषण असेल याचं? तुम्हाला वाटतंय हा निकाल बदलेल, फार चमत्कारिक निकाल येतील? बघा, चमत्कार तर हे लोक नेहमी करतच आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि यांच्या मनामधली धास्ती बघा, एक स्त्री म्हणून मी बोलते की एका महिलेची जी धास्ती यांनी घेतलेली होती, ज्या पद्धतीचं मतदान पश्चिम बंगाल इथे झालेलं, हे बघता लोकांच्या सर्व लक्षात आलेलं आहे. आज एका स्त्रीला त्यांना पूर्ण केंद्राची यंत्रणा लावावी लागली, हे काही छोटी गोष्ट आहे. आणि मतदान जे वाढलेलं आहे, आता आम्ही वारंवार जे वोट चोरी म्हणतो, काही मत त्या ठिकाणचे एवढे गायब केले,
त्या सर्व गोष्टी जर बघितल्या तर सर्व गोल गोल आहे. होऊ द्या, पुढे पुढे आता सुरू झालेलं आहे. बघूया त्याचा काय काय इफेक्ट होतो. तो यांनी वाढवलेलं मतदान असेल, 8% जरी वाढलेलं असेल मतदान, तर बघूया आता कोणाच्या बाजूने केलेलं आहे ते. कारण आमचा तर आपल्याला थेट आपल्याला या आरोप या या आहे. या चर्चेला पुढे नेण्याच्यासाठी मकरंद मुळे यांच्यापर्यंत पोहोचायचंय. राजकीय विश्लेषक या नात्यानं आपल्या मुंबईच्या स्टुडिओमध्ये मकरंद मुळे जोडलेले आहेत. मकरंद मुळे, हे सगळं वाढवलेलं मतदान आहे या निष्कर्षाप्रत अगदी मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यातच भारतीय जनता पार्टीचे विरोधक का पोहोचावेत? मकरंद मुळे. नाही, असं आहे की भारतीय जनता पार्टीचे विरोधक किंवा दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप करणार ते स्वाभाविक आहे, पण लक्षात घेतलं पाहिजे की मुळात मुद्दा असा आहे की मतदान अधिक झालं पाहिजे, वाढलं पाहिजे. ह्याकरता सातत्याने प्रयत्न होत असतात. आपण महाराष्ट्रातही त्याचा अनुभव विधानसभेला घेतलेला आहे आणि त्यामुळे तोच प्रयोग भारतीय जनता पार्टीने ठरवून आग्रहपूर्वक पश्चिम बंगालमध्ये केलेला आहे. असं जेव्हा मतदान वाढतं तर ते वाढलेलं मतदान जसंच्या तसं आपल्यालाच मिळेल असं काही कोणी ठामपणे सांगू शकत नाही, पण वाढलेल्या मतदानामुळे शक्यता अधिक वाढते. त्यामुळे मतदान अधिक व्हावं, मतदान मुद्द्यांवर व्हावं आणि भारतीय जनता पार्टी किंवा कुठलाही अन्य पक्ष जी काही भूमिका घेऊन जाते त्याचे जे समर्थक हितचिंतक मतदार आहेत त्यांनी किमान त्याच्या बाजूने उभं राहावं. याचा एक मार्ग आहे की मतदान वाढवलं पाहिजे. भारतीय जनता पार्टी काही प्रमाणात सातत्यपूर्वक अशा प्रकारच्या मतदानाची टक्केवारी वाढवण्यात यशस्वी होते. हे एका अर्थाने चांगलं लक्षण आहे. लोकशाहीत लोकांनी बाहेर पडणं, मतदान करणं आणि आपला कौल देणं, त्यामुळे थेट आणि अधिक स्पष्ट असा कौल या मतदानातून मिळू शकतो. मकरंद मुळे, या निमित्तानं आपण चर्चेला पुढे जात असताना एक नवा तपशील आता पटकन अत्यंत वेगानं आकडे बदलत आहेत त्याकडे आपल्याला घेऊन जातो. पश्चिम बंगालच्या संदर्भातला आकडा समोर येतोय. तृणमूल कलांमध्ये 47 जागा, भारतीय जनता पार्टी 55 जागा, काँग्रेस 1 जागा. माझी सहकारी अंकिता आहे, ती अधिक तपशील देते. काँग्रेसचे 6 उमेदवार हे आघाडीवर असल्याची माहिती सध्या समोर येते. आसाममध्ये भाजपचे 17 उमेदवार हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. आसामची आकडेवारी समोर येते तर काँग्रेसचे 6 उमेदवार हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. आसामची ही आकडेवारीची नवी अपडेट सध्या समोर आलेली आहे. आसाममध्ये भाजपचे 17 उमेदवार हे आघाडीवर आहेत तर काँग्रेसचे 6 उमेदवार हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे एकंदरीतच आज या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल, टपाली मतदान हे आता समोर येतंय. मतमोजणीला सुरुवात झालेली आहे ज्यामध्ये काँग्रेसचे 6 उमेदवार हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. आसामची ही आकडेवारी, भाजप 16 जागांवर आघाडीवर आहे तर काँग्रेस 7 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे एकंदरीतच पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ त्याचबरोबर पुदुच्चेरी या ठिकाणच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल हा जाहीर होतोय. आसामची ही आकडेवारी सध्या समोर आलेली आहे. काँग्रेसचे 6 तर भाजपचे 17 उमेदवार आघाडीवर आहे. पुन्हा एकदा चर्चासत्राकडे वळूयात. काथे सर. धन्यवाद अंकिता. आता पटकन आपण जातोय आपल्या सोबत असलेल्या माधव भांडारी यांच्यापर्यंत. चंद्रकांत बोजगर आपल्यासोबत मुंबईच्या स्टुडिओत आहेत. थोड्याच वेळात ते संपर्कात येतील आणि मग त्यानंतर आपण अधिक चर्चेसाठी त्यांच्यापर्यंत जाऊ. माधव भांडारी, भारतीय जनता पार्टीचं ज्येष्ठ नेतृत्व आहे. बंगाल्यांच्या एकूणच मूडला अत्यंत चांगले जाणतात. डाव्यांचा खरा चेहरा असं पुस्तकही त्यांनी लिहिलंय. माधवराव, आवाज येतोय? हो, येतोय. नमस्कार. नमस्कार. आपण लवकरात लवकर व्हिज्युअली म्हणजे थोडक्यात अधिकरित्या उत्तमरित्या कॅमेऱ्याद्वारेही लोकांना दिसावं अशी अपेक्षा आहे, पण तत्पूर्वी आत्ता ज्या पद्धतीचे आकडे समोर येत आहेत त्यात किंचितची आघाडी आहे भारतीय जनता पार्टीला. ही किंचितची आघाडी बदलणार आहे का थोड्या वेळात? हे सांगणं अवघड आहे, कारण पश्चिम बंगालची एकूणच डेमोग्राफी जी आहे आणि मतदानाची आकडेवारी जी आहे त्या सगळ्यातून कुठल्याही एका निष्कर्षावर ह्या क्षणी येणं हे योग्य होणार नाही. पण एक नक्की आहे की पश्चिम बंगालचं राजकारण बदललंय आणि त्या बदललेल्या राजकारणाचं प्रतिबिंब हे या निकालांमध्ये नक्कीच दिसणार आहे. कारण मतदानाचा वाढलेला टक्का हा जेवढा महत्वाचा आहे त्याचबरोबर त्या मतदानामधल्या वेगवेगळ्या समुदायांचा जो सहभाग आहे तोही तेवढाच महत्वाचा आहे. आणि त्यामुळे पश्चिम बंगालचा निकाल हा कोणत्याही दिशेने जाऊ शकतो अशी आत्ताची परिस्थिती मला स्वतःला वाटते. तुम्ही जे म्हणता आहात त्या अनुषंगाने माझ्यासोबत असलेल्या डाव्यांच्या प्रतिनिधीला म्हणजे चंद्रकांत बोजगर यांना मला विचारायचंच आहे, पण तत्पूर्वी एक छोटा प्रश्न अधिक घेतो माधवराव आपल्यासाठी. कोणत्याही दिशेला हे मतदान जाईल असं आपल्याला का वाटतं? नाही, कोणत्याही दिशेला म्हणजे खरं म्हणजे दिशा दोनच आहेत. काँग्रेस आणि डावे हे काही पश्चिम बंगालच्या राजकारणामध्ये त्यांचा संदर्भ उरलेला आहे, औचित्य उरलेलं नाही, ते संपलेले आहेत. संघर्ष जो आहे तो तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी ह्याच्यामध्येच आहे.
आणि मागच्या निवडणुकांचा संदर्भ देऊन जर कोणी या निकालांचा विचार करायला लागला तर त्याला आश्चर्याचा प्रचंड धक्का बसेल असा मला पूर्ण विश्वास आहे. कारण मागच्या निवडणुकांमधल्या निकालांची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती याच्यामध्ये खूप अंतर पडलेलं आहे. संघर्ष म्हणजे ज्याला तुम्ही काटेकी टक्कर म्हणून दर 2 सेकंदांनी म्हणत असतात तशी काटेकी टक्कर राहील हे नक्की आहे. पण भाजपा कदाचित 2 पावलं पुढे असेल असं मला आता तरी वाटतंय. या निमित्तानं चर्चेला पुढे जाऊयात आणि आपल्या सोबत असलेल्या विविध इतरही मान्यवरांपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. पटकन या निमित्तानं अधिक माहिती घेण्यासाठी मी चंद्रकांत बोसगर यांच्यापर्यंत जातोय. चंद्रकांतजी, माझा प्रश्न आपल्याला अत्यंत थेट आहे. यंदाच्या निवडणुकीत डाव्यांनी काय ठरवलं बंगालमध्ये? कोणाच्या बाजूनं आपलं मतदान फिरवायचं? कारण जिंकताना तर काही तुम्ही दिसत नाही आहात. आम्ही कोणाच्या बाजूनी मतदान फिरवण्यासाठी लढत नव्हतो, आम्ही जिंकण्यासाठी लढत आहोत. आणि निश्चितपणाने आता हे इनिशियल ट्रेंड आहेत, निश्चितपणाने 100च्या वरती क्रॉस करण्याची आमच्याकडे रिपोर्ट्स आहेत आणि पुढच्या म्हणजे 1-2 तासामध्ये चित्र स्पष्ट होईल. चंद्रकांत बोसगर, आपल्याला वाटतंय डावे परत एकदा बंगालमध्ये 3 आकडी संख्या प्राप्त करू शकतील? निश्चितपणाने यंदा बंगाल असेंब्लीमध्ये आम्ही प्रवेश करत आहोत आणि मोठ्या संख्येने प्रवेश करणार आहोत. कशाच्या आधारावर हे सगळं सांगता आपण? हे मागच्या अनेक 10 वर्षापासून जे लढे कामगारांचे, कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे आणि विद्यार्थ्यांचे जे प्रश्न घेऊन सतत जे लढे चालू आहेत त्या दृष्टिकोनातून आमचं हे म्हणणं आहे. आणि निश्चितपणाने लेफ्ट जी आहे ती रिएमर्ज होते बंगालमध्ये असं पुढच्या काही तासामध्ये आपल्याला दिसेल. असं आता आकड्यांमध्ये तरी दिसत नाहीये. पटकन आता स्क्रीनच्या वरच्या बाजूला जे आकडे येत आहेत त्याकडे लक्ष देऊ. बंगालची चर्चा रातच्या दिवसभरामध्ये सर्वाधिक राहील. त्यामुळे तृणमूल 50, भारतीय जनता पार्टी 58, काँग्रेस 1 आणि अन्य 0 अशा स्वरूपाचे आकडे आत्ता तरी समोर आहेत. मला चर्चेला पुढे नेत असताना पटकन मकरंद मुळेंना विचारायचं आहे, डाव्यांचा हा एवढा दुर्दम्य आशावाद असतो कशाच्या भरोशावर? असं आहे की मी जसं म्हटलंच की कुठलेही जेव्हा कसोटी सामने क्रिकेटचे होतात तेव्हा दोन्ही संघ टॉस उडवताना आपण जिंकू असा दावा करतात आणि तो करणं तसा काही चूकही नाही, तसाच केला पाहिजे. राजकीय पक्षांनी अंतिम निकाल हाती जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत असंच म्हटलं पाहिजे. आणि आपल्यालाही आपण जेव्हा एका म्हणजे भारतीय संघ असतो तेव्हा आपण असं म्हणतो की शेवटच्या ओव्हरला सुद्धा आपण मॅच जिंकू अशी जी आशा असते ती आशा प्रत्येक राजकीय पक्षाच्या प्रवक्त्याला असते. तशी ती डाव्यांना आहे, त्यात काही गैर नाही आहे. परंतु जमिनीवरची जी स्थिती आहे, ग्राउंड रियालिटी जी आहे ती खूप वेगळी आहे. आता समजा याला तुम्हाला जोडून एकच येतोय समोर. अंकिता जाधव सांगतायत पश्चिम बंगालमधून भवानीपूरमधून सध्या ममता बॅनर्जी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची 22 जागांवर आघाडी असल्याचं पाहायला मिळतंय. तर भवानीपूरमधून ममता बॅनर्जी या आघाडीवर असल्याचं सध्या पाहायला मिळतंय. त्यामुळे भवानीपूरमधली ही सध्या स्थिती आपण पाहतोय. सुवेंदू अधिकारी भवानीपूरमधून सध्या पिछाडीवर पडलेत. ममता बॅनर्जींनी सुवेंदू अधिकारी यांना मागे टाकल्याचं पाहायला मिळतंय. नंदीग्राममधूनही सध्या हे पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. केरळमधली स्थिती पाहतोय. UDFची 2 जागांवर आघाडी असल्याचं दिसून येतंय. केरळमची ही आकडेवारी सध्या समोर येते. तर तिकडे आसाममध्ये भाजपचे 17 उमेदवार हे आघाडीवर आहेत. त्याचबरोबर काँग्रेसचे 6 उमेदवार हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. या 5ही राज्यांमधली सध्या टपाली मतदारांची आकडेवारी सध्या समोर येते. आसाममध्ये भाजपचे 17 उमेदवार हे आघाडीवर आहे, तर काँग्रेसचे 6 उमेदवार हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. त्याचबरोबर पश्चिम बंगाल भवानीपूरमधून ममता बॅनर्जी या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. त्याचबरोबर सुवेंदू अधिकारी मात्र पिछाडीवर पडल्याचं पाहायला मिळतंय. तर पुन्हा एकदा चर्चा सत्राकडे आपण वळणार आहोत. त्यापूर्वी आणखी एक मोठी अपडेट सध्या समोर येते. बारामती पोटनिवडणुकीचाही आज निकाल हा लागतोय. टपाली मतदानाला आता सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसह 23 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात होते. तर बारामतीत पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय. तर सुनेत्रा पवार या पोटनिवडणुकीमध्ये आघाडीवर असल्याची मोठी अपडेट सध्या समोर आलेली आहे. तर पुन्हा एकदा या चर्चासत्राकडे आपण वळणार आहोत. काथे सर. धन्यवाद अंकिता. तपशिलाच्यासाठी एकदा पटकन आपण आकडे पाहूयात. आजूबाजूला येणारी परिस्थिती आपल्याला आकड्यांच्या माध्यमातून अत्यंत वेगानं लक्षात येईल. तृणमूल 51, भारतीय जनता पार्टी 60. बंगालमधली ही परिस्थिती आहे. केरळ आणि इतर ही 4 राज्यांची परिस्थिती आपल्यासमोर स्क्रीनच्या उजव्या बाजूला येते, तीही आपण बघणार आहोत. पुदुचेरीमध्ये भारतीय जनता पार्टी 13, काँग्रेस 4, अन्य 1. याच्यात शिवाय पुढचा आकडा बदलतोय. आसामचा आता आकडा आपल्या समोर येतोय. भारतीय जनता पार्टी 33, काँग्रेस 7, अन्य
0. तामिळनाडूची परिस्थिती आहे DMK 38, ADMK अण्णा द्रमुक 13, TVK 3. एकूणच येणारी परिस्थिती केरळमधली काय आहे? LDF आहे 52, UDF 63, भारतीय जनता पार्टी 3 असं सांगतायत. या सगळ्या आकड्यांच्या अनुषंगाने माधवराव भांडावरी यांच्यापर्यंत पोहोचूयात. त्याचबरोबर आपल्यासोबत असलेल्या इतरही मान्यवरांना विचारूयात प्रश्न. माधवराव, आवाज येतोय ना माझा? हो, येतोय. आत्ताच्या घडीला भारतीय जनता पार्टी आणि तृणमूलमधली परिस्थिती बंगालमधली जवळजवळची चाललेली आहे. अचानक परिस्थिती बदलू शकते, तर ती कधी आणि किती वेळानी? अंदाजे परिस्थिती बदलायला एखाद तास पुरेसा असेल? हा, एक दीड तासामध्ये चित्र स्पष्ट होऊ शकेल असं मला वाटतंय. कारण जे आता आकडेवारी आपल्याला दिसते ती साधारणपणे थोड्याफार फरकाने पुढे चालत राहील असा माझा विश्वास आहे. आणि मी जे सुरुवातीला म्हणालो की पश्चिम बंगालमधली निवडणुकांची वेगवेगळ्या समुदायांमधली आकडेवारी जी आहे त्याची गणितं बदललेली आहेत आणि ती गणितं आजपर्यंतच्या अनुभवांना धक्का देतील असं माझा स्वतःचा अंदाज आहे. जी, माधवरावांच्या या मुद्द्याला पुढे नेऊयात आणि आपल्यासोबत असलेल्या संध्या सवालाखे यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. संध्याताई, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर परिस्थिती तुमच्यासाठी काही फारशी फेवरेबल, ज्याला म्हणतात सक्रिय, समाधानकारक आहे असं म्हणता येणार नाही. भारतीय जनता पार्टी आणि तृणमूलमधलं अंतर वाढत चाललंय टप्प्याटप्प्यानं का होईना, पण भारतीय जनता पार्टी 61 पर्यंत पोहोचलेली दिसतेय. तृणमूलचा आकडा 52 आहे. तुम्ही अजूनही आशावादी का असता आणि कशा पद्धतीनं असता? काँग्रेस आशावादीच आहे, कारण आम्हाला माहिती आहे की वस्तुस्थिती काय आहे आणि जो आकडा आहे तर आम्हाला असं म्हणजे बिलकुल त्याच्यावर म्हणजे अनपेक्षित काही नाही, कारण देशभरामध्ये जे घडलेलं आहे त्यामुळे अनपेक्षित काय आहे आम्हाला काय जे तुम्ही म्हणताय की अपेक्षा काय, अपेक्षा यासाठी आहे की जे काही घडलं आहे ते आम्हाला माहिती आहे, जनतेला माहिती आहे, म्हणून आम्हाला काही आश्चर्य काही वाटणार नाही. तुम्हाला आश्चर्य वाटणार नाही? तुम्हाला आत्ताच्या घडीला परिस्थितीतून काही शिकण्यासारखं आहे की नाही? बघा, आम्ही शिकलो जरी, पेपर जरी आम्ही दिला तरी तपासणारे मात्र हेच लोक आहेत. त्याच्यामुळे आता पेपर आम्ही दिल्यानंतर त्याला किती मार्क्स द्यावे हे सगळं त्यांनी स्वतःच्या हातात घेतलेलं आहे, सगळ्या यंत्रणा यांच्या हातात आहे. त्याच्यामुळे फार काही यांच्याकडून अपेक्षा आम्हाला नाही आहे. तुम्हाला काही अपेक्षा नाहीयेत फारशा? मला पटकन विचारायचं आहे चंद्रकांत बोसगर, आपलं काही म्हणणं वेगळं आहे. डाव्यांना या निवडणुकीतून अपेक्षा आहेत की नाहीत? निश्चितपणाने अपेक्षा आहे आणि मी मगाशी सांगल्याप्रमाणे निश्चितपणाने आम्ही परफॉर्मन्स आमचा नक्कीच वाढणार आहे आणि प्रवेश करणार आहे आणि नक्कीच असेंब्लीमध्ये एक प्रकारचं स्वरूप बदलणार आहे. आपण असं म्हणताय की परिस्थिती बदलेल, आशावाद असतो हा. सोमेन मुखर्जी, पटकन सांगा, बंगालातली परिस्थिती तुमच्या लेखी तुमच्यापर्यंत काय पोहोचलेली आहे? बंगालचे 2 चॅनल आहे. आता ABP आनंदमध्ये दाखवतात TMC 51 जागेवर आघाडीवर आणि भाजप 54 जागेवर आघाडीवर. जी. तिथे आड बांगलामध्ये दिसतंय TMC फक्त 16 जागेवर आघाडीवर आणि भाजप 39 जागेवर आघाडीवर. बघा, तुम्हाला एक विषय सांगतो, ती जे मी मागाशी सांगायचा प्रयत्न करत होतो की भाजपनी घोषणापत्र जे तयार केली त्याच्या नंतरची पूर्णपणे पश्चिम बंगालची चुनावी परिस्थिती हे पूर्णपणे बिघडलं. जे चुनावची एक्झॅक्टली 15 दिवस अगोदर त्यांनी घोषणापत्र एवढ्या डिटेलमध्ये त्यांनी काम केलेलं दिसते की प्रत्येक वर्गांना 1500 रुपये दीदींनी, ममता दीदींनी फक्त 1500 रुपये रोल देऊन, हे फक्त भाता देऊन त्यांना वाटत होतं की बाबा बंगालचे सगळे जनता त्यांच्या पाठीमागे उभा राहणार आहे. सगळे वस्तू आपल्या महिला बहिणींनी, मातांनी, त्यांनी त्यांच्या पाठीमागे उभा राहावे. तशी झाले नाही. ऑफकोर्स 2021 मध्ये ते झाली होती, पण ह्यावेळी ते झालेलं दिसतं नाही. कारण ज्या पद्धतीने मतदान झालेलं आहे, तुम्हाला परत सांगतो की 21 मध्येचं बूथ बॅलेटचा रंगेत आणि ह्या वेळेचा रंगेत तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला तिथेच दिसेल की काय घडलं आणि काय कशी पद्धतीने घडलेलं आहे. एक स्पेसिफिक त्यांनी एवढा फाईन ट्यून केलं होतं, एवढं चांगल्या पद्धतीने त्यांनी ते कसे व्हॅलिड वोटरचा मतं कशी घ्यावी आपल्या स्वतःच्या बाजूने, भीतीचं वातावरण तयार करून माणसांना मतदान ना करता देणं आणि ना करणे देणे आणि त्याच्याबद्दल त्यांची स्वतःची मतं बूथ कॅप्चरिंग कशी पद्धतीने असावी, EVM ला कशी हॅक करते, प्रत्येक पद्धती त्यांच्याकडे स्पेसिफिक होता. ह्यावेळी पूर्णपणे सगळ्या बाजूने निवडणूक आयोगचं, चुनाव आयोगचं जेवढ्या पद्धती त्यांनी पूर्ण चुनावी प्रक्रिया त्यांनी राबवलेला आहे आणि त्याच्यामुळे जनता स्वतःस्फूर्तताने स्वतः
निर्भीक होऊन त्यांनी येऊन मतदान केली आणि मला माहिती आहे ग्राउंड रिपोर्ट माझ्याकडे आहे. तृणमूल काँग्रेस यावेळी एक मोठी अपडेट सध्या तामिळनाडूमधून समोर येते. तामिळनाडूमध्ये विजय थलपती हे सध्या पिछाडीवर पडल्याची मोठी माहिती समोर येते. तामिळनाडूमध्ये खरं तर विजय थलपती यांची जादू चालणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं. मात्र सुरुवातीच्या कलांनुसार विजय थलपती हे पिछाडीवर पडल्याचं सध्या पाहायला मिळतंय. आता या सगळ्याचा परिणाम येत्या काळात कशा पद्धतीनं होतो हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. तर केरळमध्ये UDFची 2 जागांवर आघाडी असल्याचं पाहायला मिळतंय. तर केरळमधली ही आकडेवारी सध्या समोर येते. UDFनं 2 जागांवर आघाडी घेतलेली आहे. तर LDF 52 जागांवर, UDF सध्या 2 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे एकंदरीतच केरळमची ही स्थिती आपण पाहतोय. दुसरीकडे तामिळनाडूमध्ये मात्र विजय थलपती हे पिछाडीवर पडले. आसाममध्ये भाजपचे 33 उमेदवार हे आघाडीवर असल्याची माहिती आहे. तर काँग्रेसचे 5 उमेदवार हे आसाममध्ये आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. आसामच्या जोरहाट मतदारसंघात काँग्रेस आघाडीवर असल्याचं दिसून येतंय. तर काँग्रेससाठी ही दिलासादायक घडामोड म्हणावी लागेल. आसाममध्ये भाजपचे एकीकडे 33 उमेदवार आघाडीवर आहे, तर दुसरीकडे काँग्रेसचे 5 उमेदवार हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. तर आसामच्या जोरहाट मतदारसंघात काँग्रेस आघाडीवर असल्याचं दिसून येतंय. तर आसामची ही आकडेवारी सध्या समोर आलेली आहे. 5 राज्यांचा निकाल लागतोय. या टपाली मतमोजणीला सध्या सुरुवात झालेली आहे. यामध्ये काँग्रेसनं 5 जागांवर तर भाजपनं मात्र जोरदार मुसंडी घेतलेली आहे. भाजप 33 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. तामिळनाडूमधली ही आकडेवारी समोर येते. DMK सध्या 38 जागांवर आघाडीवर आहे. तर पश्चिम बंगालची आकडेवारी, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसनंही आघाडी घेतल्याचं सध्या पाहायला मिळतंय. तृणमूल काँग्रेस सध्या 69 जागांवर आहे. भाजप मात्र 72 जागांवर सध्या आघाडीवर आहे. मुर्शिदाबादमध्ये भाजप आघाडीवर आहे. TMC पिछाडीवर पडल्याचं दिसून येतंय. हावडा भागात TMCचे उमेदवार हे आघाडीवर असल्याची मोठी अपडेट सध्या समोर आलेली आहे. तर भवानीपूरमधून ममता बॅनर्जी या आघाडीवर आहे. तर भवानीपूरमधली ही अतिशय महत्त्वाची अपडेट. तर सुवेंदू अधिकारी भवानीपूरमधून पिछाडीवर पडल्याचं पाहायला मिळतंय. एकीकडे बारामतीतील पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाल्याची माहिती ही समोर आलेली आहे. सुनेत्रा पवार आघाडीवर असल्याची माहिती समोर येते. तर राहुरीतही पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे. तर पुन्हा एकदा आपण चर्चासत्राकडे वळणार आहोत. काथे सर. धन्यवाद अंकिता. तपशिलाच्यासाठी आता आपण विविध राज्यांची माहिती पाहिली. एकदा पटकन तामिळनाडू, केरळ, पुदुचेरी, आसाम यांच्या संदर्भातही चर्चा करू. मकरंद मुळे आपल्यासोबत आहेत. मकरंद मुळे, ज्या पद्धतीनं विजय थलपती कदाचित सत्तेवर येऊ शकतो इतकं मोठं भाकीत निवडणुकीच्या आधीच्या कलांचा अंदाज घेत असताना झालं होतं. आता परिस्थिती का तिथे तशी दिसत नसावी? मला फक्त एक मगाचा मुद्दा पूर्ण करायचा आहे. जो दावा डाव्यांचा आहे की आम्ही 3 आकडे पार करू, तर ते ठीकच आहे. परंतु जर डावे जर आकडे चांगले मिळवणार असतील, जागा जास्ती जिंकणार असतील, तर त्याचा फटका तृणमूलला बसणार आहे. कारण तृणमूलचीच वोट बँक ही डाव्यांकडे जाऊ शकते. राहिला मुद्दा अन्य राज्यांचा आहे. परत तोच आहे की त्रिपुरा, पश्चिम बंगाल आणि केरळ ह्या 3 ठिकाणी डावे होते. आता केरळमध्ये सुद्धा यावेळी डाव्यांची सत्ता राहील का बघायला लागेल. तामिळनाडूचा संघर्ष खूप वेगळा होता. एकूण जी तामिळनाडूची ओळख आहे, तिथे जे चित्रपट तारकांचं जे महत्त्व आहे आणि त्याचा जो प्रभाव आहे, या पार्श्वभूमीवर ह्या वेळची निवडणूक काही खूप वेगळी होईल असं वाटत असताना सुद्धा DMKचा कडे कल दिसतोय की काय असं आत्ताचं चित्र आहे. आणि विजय तलपतीच्या उमेदवारी म्हणजे आत्ता आलेली आकडेवारी अशी आहे की ते पिछाडीवर आहेत. अजून मतमोजणी होईल, कदाचित ते आघाडीवर जातील. पण थलपतींच्या प्रभावामुळे चित्र बदलणार का तामिळनाडूचं? मला असं वाटतं की तासाभरात तेही आपल्याला स्पष्टपणे दिसेल. या निमित्तानं चर्चेला आणखी पुढे नेऊयात. मात्र कितीही चर्चा इतर राज्यांवर न्यायचं म्हटलं तरी पण बंगालची चर्चा झाल्याशिवाय राहत नाही. पटकन सोमेन मुखर्जी यांच्यापर्यंत जाऊ, त्यानंतर माधवराव भांडारी आपल्यापर्यंत येतोय. पटकन सांगा सोमेन मुखर्जी, तुमच्यापर्यंत येणारी बंगालाची आकडेवारी काय आहे? माझ्याकडे आलेल्या दोन्ही चॅनल बाजूबाजूला दिसते. मला ABP आनंदमध्ये अजूनपर्यंत बंगालचे कल दिसते. तृणमूल 55 जागेवर आघाडीवर, भाजप 60 जागेवर आघाडीवर आणि इथे बाजूला आड बांगला जर पाहिलं तर त्याच्यामध्ये TMC 40 जागेवर आघाडीवर आणि भाजप 60 जागेवर. ही फक्त हे पोस्टल बॅलेटचा मतमोजणी आहे. पण एक विषय लक्षात येईल की ही पोस्टल बॅलेटची जर हा परिस्थिती आहे, कारण पूर्वी ह्या पूर्णपणे जवळपास 90% मतं पोस्टल बॅलेटची TMC ला मिळावे होते 21 मध्ये, मला आठवत आहे.
त्याचं कारण आहे की त्यांच्या बाजूने प्रत्येक राजकीय कर्मचारी जे आहेत ते प्रशासकीय कर्मचारी ममता बॅनर्जींच्या पाठीमागे खूप मोठ्या प्रमाणात उभा राहिले होते, पण ह्यामध्ये ते दिसत नाही. म्हणजे इकडनंच तुम्हाला दिसेल, कारण DA 7th पे कमिशन, त्याचा पेमेंट वगैरेचा त्यांचं पगार वगैरेचा सगळे बाजूनी ममता बॅनर्जी ह्यावेळी ज्या काय परिस्थिती केलेलं बंगालची जी. प्रशासकीय कर्मचाऱ्यांचा ते त्यांचं आणि शिक्षा क्षेत्रांमध्ये, एज्युकेशन क्षेत्रांमध्ये त्यांनी जे काही केलं भरती घोटाळे वगैरे, तर त्याचा पूर्णपणे कळ दिसते इथे. पटकन माधवराव भांडारी यांच्यापर्यंत जाऊयात. फोनच्या माध्यमातून आपल्यासोबत जोडले गेले आहेत माधवराव भांडारी, भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेता राहिलेले आहेत आणि त्याचबरोबर आत्ताच्या घडीला आपल्यासोबत ते या चर्चेमध्ये ते भारतीय जनता पार्टीची भूमिका मांडतायत. मला सांगा माधवराव, भारतीय जनता पार्टी पोस्टल बॅलेट असो की आत्ताचे प्राथमिक कल असो, याच्यात आघाडी सुरुवातीपासून टिकवू नये, पण चुरस आहे असं दिसतंय. 73, 75, 60, 40 असे वेगवेगळे कुठलेही आकडे आले तरी त्यातली चुरस काही संपत नाही. माधवराव, मी सुरुवातीपासूनच म्हणालो तसं की ही चुरस तर राहणारच आहे. अगदी एकतर्फी निकाल बंगालचे लागतील ही शक्यता नाहीये. आणि दुसरा त्यातला जो महत्वाचा मुद्दा सोमेन मुखर्जीने सांगितला की पोस्टल बॅलेट मधले कल हे माझ्या दृष्टीने अधिक महत्वाचे आहेत, कारण पोस्टल बॅलेट एका विशिष्ट वर्गाचा आहे आणि ते सरकारी कर्मचाऱ्यांचा आहे. आजपर्यंत हा सगळा सरकारी कर्मचारी वर्ग एक गठ्ठा तृणमूल काँग्रेसला किंवा जो सत्ताधारी असेल त्याला मतदान करत आला. पूर्वी कम्युनिस्टांना करत होता, नंतर तृणमूल काँग्रेसला करत होता. पण यावेळेला ते चित्र बदललं. यावेळेला त्याच्यामध्ये पोस्टल बॅलेटमध्ये सुद्धा भाजपला मतं मिळत आहेत. याचा अर्थ पश्चिम बंगालच्या एकूण मतदारांची मानसिकता बदललेली आहे आणि ती बदललेली मानसिकता आता ह्या सगळ्यातून दिसते. आता फक्त ती पुढे जाऊन किती रूपांतरित होते हे बघायला आपल्याला अजून एखाद तास द्यावा लागेल. माधवराव, पण याच्यामध्ये एक विचारतो, पटकन एक विचारतो. ममता बॅनर्जींची देहबोली गेल्या काही दिवसांमध्ये बऱ्यापैकी बदललेली दिसली आणि त्यात सुद्धा ज्या वेळेला पहिल्या टप्प्याचं मतदान आटपलं माधवराव, त्यात ममता बॅनर्जी यांची एकूणच देहबोली ही नैराश्याकडे झुकलेली का दिसावी आणि चिडचिड बऱ्यापैकी होत राहिली त्यांची दुसरा टप्पा जसजसा जवळ येत होता? एकतर अखंड चिडचिड करत राहणं हा ममता बॅनर्जींचा स्थायी भाव आहे. त्यांच्या राजकारणाचा तो एक अविभाज्य घटक आहे. त्या कुठल्याही कारणाने चिडचिड त्रागा करत असतात, थैथयाट करत असतात आणि त्याच्यातून त्यांना असं वाटतं की त्यातून आपण आपल्या महिला मतदारांना जास्त आकर्षित करतो, अशी त्यांची आतापर्यंतची समजूत होती. काही प्रमाणात ते खरंही होतं. पण आताच त्यांचं देहबोलीतलं नैराश्य निश्चितपणे त्यांनाही पराभवाचा अंदाज आलेला आहे आणि आपण पराभूत होऊ शकतो ही शक्यता दिसत असल्यामुळे ते जास्त त्रागा थैथयाट करतायत, हेही तेवढंच खरं आहे. मगाशी मी फक्त आपल्याला एक गोष्ट लक्षात आणून देत होतो की काँग्रेस ही पश्चिम बंगालमधून गेली 50 वर्ष सत्तेपासून दूर आहे. जी, त्यांचा कुठेही सत्तेशी काही संबंध आलेला नाही आणि त्यामुळे काँग्रेसला तिथे फक्त भाजप पराभूत होतोय का ह्या एका विषयातच रस आहे आणि त्याच्यात त्यांना आनंद आहे. ठीक आहे, त्यांची ती भूमिका आहे, पण बाकी काँग्रेसला पश्चिम बंगालमध्ये कुठल्याही प्रकारची भूमिका औचित्य नाही, ही वस्तुस्थिती आहे. पटकन संध्या सवालाखे यांच्यापर्यंत जाण्याची गरज आहे. याच मुद्द्याला उत्तर देण्यासाठी संध्या सवालाखे आपल्यासोबत जोडलेले आहेत. त्या या चर्चेमध्ये खरं तर बिगर भाजपा प्रतिनिधी म्हणूनही आहेत आणि काँग्रेसच्या प्रतिनिधी म्हणून सुद्धा आहेत. संध्याताई, माझा आवाज येतोय ना आपल्यापर्यंत? आणि आपण माधवराव काय बोलले ते ऐकलेलं असेल. ते म्हणतायत तुम्हाला आता सध्या स्वतःच्या विजयापेक्षा भाजप हरणार की नाही यावरच जास्त लक्ष द्यावं लागतंय. ऍक्च्युली ते जुने दिवस विसरले, त्यांना जुने दिवस आठवत नसेल पश्चिम बंगालचे, परंतु आम्हाला आठवतात आणि आम्हाला काय तिथे आशा नाही असं नाही. फक्त आम्हाला एक गोष्ट मात्र प्रामुख्याने त्या ठिकाणी बघायला मिळाली की एक महिला, मी पहिलेही सांगितलं एक महिला म्हणून मी बोलते, की पूर्ण केंद्राची यंत्रणा यांना त्या ठिकाणी लावावं लागली, हे मात्र त्यांनी विसरू नये. आमच्याबद्दल बोलताना आम्हाला काँग्रेसला भाजप हारताय का हे नाही, हा देश वाचवायचा आहे, त्यासाठी आमचं हे सगळं चाललेलं आहे. मात्र ह्यांनी तर पूर्ण केंद्राची यंत्रणा एका महिलेसाठी, हे नेहमी सांगतात की ममताजी दादागिरी करतात, तर ह्यांनी काय केलं मग पश्चिम बंगालमध्ये, हे यांनी तपासून बघितलं पाहिजे. हा माझा त्यांना प्रश्न आहे. जी, अंकिता जाधव नवी बातमी घेऊन आल्या आहेत. निश्चित पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूल काँग्रेसमध्ये सध्या अटीतटीची लढत पाहायला मिळतेय. तर तृणमूल काँग्रेसनं 78 जागांवर आघाडी घेतल्याची माहिती सध्या समोर येते. त्यामुळे हे कल सध्या समोर येत आहेत. भाजपाची 82 उमेदवार हे आघाडीवर असल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे.
आसाममध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपनं अर्धशतक गाठल्याची माहिती ही समोर येते. तर भाजप 57, काँग्रेस 10 जागांवर पुढे असल्याचं आसामचं चित्र सध्या दिसून येत आहे. तर आसामच्या जोरहाट मतदारसंघात काँग्रेस आघाडीवर असल्याचंही पाहायला मिळतंय. तर आसाममध्ये भाजपची बहुमताकडे वाटचाल ही सुरू झालेली आहे. तर पश्चिम बंगालमधली आकडेवारी बदलताना दिसतेय. पश्चिम बंगालमध्ये सध्या तृणमूल काँग्रेसनं 90 जागांवर आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे पश्चिम बंगालच्या निकालाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे, ज्यामध्ये भाजपनं 91 उमेदवार सध्या भाजपचे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. बहरामपूरमधून काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी हे सध्या आघाडीवर असल्याची माहिती समोर येते. तर सोलारपूरमधून भाजपच्या रूपा गांगुली आघाडीवर असल्याची माहिती आहे. तर पश्चिम बंगालमधली ही आकडेवारी समोर येते. सोलारपूरमधून भाजपच्या रूपा गांगुली या आघाडीवर आहेत. पश्चिम बंगालमध्ये सध्या भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत ही दिसून येते. एकीकडे तृणमूल काँग्रेस 90 जागांवर आघाडीवर आहे, तर भाजप 91 जागांवर आघाडीवर आहे. तर या निकालासंदर्भातल्या चर्चासत्राकडे पुन्हा एकदा वळूयात. काथे सर. धन्यवाद अंकिता. तपशिलातल्या या विविध बदलांच्या अनुषंगानं आपल्याला काही निष्कर्ष प्राथमिकदृष्ट्या मिळू शकतात. सौमेन मुखर्जींपर्यंत जाऊयात. बंगालातली परिस्थिती वेगानं बदलतीये आणि जो उंदरा मांजराचा खेळ आहे तशा पद्धतीची स्थिती दिसतेय. भारतीय जनता पार्टी आणि तृणमूलमध्ये 90-91 असेल, 60-40 असेल, जे जे काही आकडे येत आहेत त्यात फार अंतर नाहीये असं आत्ता दिसायला लागलेलं आहे. आता पोस्टल बॅलेट बहुतेक आटपतायत. टपाली मतांची मोजणी बहुतेक ठिकाणी आटपते आणि पहिले डबे उघडायला सुरुवात होईल. कारण घड्याळाचा आकडा जो सांगतोय तो जवळपास 8:42 जवळपास पोहोचलाय. 8:45-9च्या सुमारास जी EVM इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन अर्थात मतदान यंत्रांमधली मोजणी आहे ती अपेक्षित आहे सुरू होणं. आपल्याला यातला फरक असाच राहील आणि इतक्या जवळपासची स्पर्धा राहील का सोमेन? नाही राहणार आहे साहेब, माझा हिशोबाने. कारण तुम्हाला एक दोन विषय सांगतो. सी दॅट इज द रिझन इलेक्शन कमिशननी एक ज्या मुद्दे घेऊन TMC चा नेत्यांनी आणि त्यांचं अधिवक्त्यांनी त्यांनी घेऊन गेलं होतं सुप्रीम कोर्टमध्ये, हायकोर्टमध्ये, की आपलं राजकीय राज्याचं प्रशासनिक कर्मचारी यांना काउंटिंगमध्ये ठेवलाच पाहिजे. आणि इलेक्शन कमिशन, केंद्रीय इलेक्शन कमिशन, चुनाव आयोगाने सांगितले नको, आम्ही केंद्रीय राजनैतिक कर्मचारी यांनाच, केंद्रीय प्रशासकीय कर्मचारी यांनाच ठेवूया काउंटिंग प्रोसेसमध्ये. ही जी कारण आहे, सी ममता बॅनर्जींचं त्यांचा पाठीमागून त्यांचं जो प्रशासकीय अधिकारींमध्ये जेवढा मोठा प्रतिसाद होता ते तुटलेलं दिसते. पण तरीही त्यांचा पाठीमागा आहे ना, ही त्यांचं एकदम स्पेसिफिक आमचं जे कॅल्क्युलेशन आकडेवारीप्रमाणे तेच आहे. 50% कर्मचारी अजूनही त्याचा पाठीमागा उभा आहे. बर, म्हणून कोणताही राज्याची प्रशासकीय कर्मचारी सोमेन जो तपशील नवा येतोय तिकडे पटकन आपल्याला घेऊन जायला हवं. भारतीय जनता पार्टीनं पहिल्यांदाच बंगालमध्ये 3 आकड्यांच्या आधारे आघाडी घेतलेली दिसतीये. पटकन एकदा आपल्या सोबत असलेल्या विविध मान्यवरांपर्यंत पोहोचूयात, पण त्यात सुद्धा मला माधवराव भांडारींकडून याचं उत्तर लागेल. माधवराव, 30 सेकंद आहेत. एकतर मी सुरुवातीपासून सांगतोय तसं की यावेळेचे निकाल सगळ्यांनाच आश्चर्यकारक असतील. दुसरा मुद्दा मला संध्याताईंच्या बाबतीतला त्यांनी 2 वेळा म्हटलं तो मला स्पष्ट करायचा आहे की पश्चिम बंगालमध्ये महिलांची लढाई हे खरं आहे, पण ती एका महिलेविरुद्ध नाहीये. एका महिलेने पश्चिम बंगालमधल्या संपूर्ण महिला वर्गाच्या विरुद्ध जे अत्याचार आणि हिंसाचार चालवलाय तो मुद्दा या निवडणुकीत महत्वाचा आहे. आणि पश्चिम बंगालमधलं स्त्री जीवन गेल्या 15 वर्षामध्ये इतकं सुरक्षित झालेलं आहे आणि इतके भीषण अनुभव तिथल्या महिलांना येत आहेत, सातत्याने येत आहेत, की महिला वर्ग भयभीत होता. आणि म्हणून त्या सगळ्या महिला वर्गाला दिलासा देण्यासाठी जेव्हा यंत्रणेचा उपयोग योग्य पद्धतीने केला, सुरक्षेच्या व्यवस्था केल्या, महिलांचा मतदानाला टक्का वाढलाय. दोन्ही टप्प्यातले एकत्र निश्चित. माधवजी, मी काही वेळासाठी तुम्हाला थांबवते कारण एक मोठी अपडेट सध्या समोर येते. काँग्रेस केवळ 2 जागांवर आघाडीवर असल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे. तर पश्चिम बंगालची आकडेवारी, पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूल काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत सुरू असल्याचं सध्या पाहायला मिळतंय. तृणमूल काँग्रेसची 96 जागांवर आघाडी असल्याचं पाहायला मिळतंय, तर तिकडे भाजपनं मात्र 100चा आकडा गाठल्याचं पाहायला मिळतंय. भाजपचे 100 उमेदवार हे पश्चिम बंगालमध्ये आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. बहरामपूरमधून काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी हे पिछाडीवर पडलेले आहेत.
तर काँग्रेसच्या उमेदवारांना हा मोठा धक्का म्हटला जाऊ शकतो. सोनारपूरमधून भाजपच्या रूपा गांगुली या आघाडीवर असल्याची माहिती ही समोर येते. काँग्रेस केवळ फक्त 2 जागांवर आघाडीवर असल्याचं दिसून येतंय. आसाममध्ये सुरुवातीच्या कालांमध्ये भाजपनं अर्धशतक गाठलेलं आहे. त्यामुळे आसामची ही आकडेवारी भाजप 61 जागांवर तर काँग्रेस 9 जागांवर पुढे असल्याचं पाहायला मिळतंय. तर आसामच्या जोरहाट मतदारसंघात काँग्रेस आघाडीवर असल्याचं सध्या दिसून येतंय. आसामची ही आकडेवारी आपण पाहिलेली आहे. आसाममध्ये भाजपची बहुमताकडे वाटचाल सुरू झाल्याचंही दिसून येतंय. त्यामुळे आसाममध्ये भाजपला ही मोठा दिलासा म्हणावा लागेल. आसाममध्ये सुरुवातीच्या कालांमध्ये भाजप आता बहुमताकडे चाललंय. तर पुन्हा एकदा आपण या चर्चासत्राकडे वळणार आहोत. काथे सर. धन्यवाद अंकिता. पटकन आपण आता मकरंद मुळे यांच्याकडून एकदा विश्लेषणात्मक भूमिका जाणून घेणार आहोत. मकरंदराव, आपण जर बघितलं इतर राज्यांच्या परिस्थितीमध्ये सुद्धा आसाममध्ये भारतीय जनता पार्टी अपेक्षित कामगिरी करते, दक्षिणेत ती करू शकलेली नाहीये. 1 मिनिट आहे आपल्याकडे. नाही, असं आहे की दक्षिणेत करू शकलेली नाही याची भारतीय जनता पार्टीला पूर्ण जाण होती. भारतीय जनता पार्टी सातत्याने तामिळनाडू आणि केरळ विशेषतः या 2 राज्यात आपली मतांची टक्केवारी कशी वाढवत नेता येईल याचा प्रयत्न करते. त्यामुळे स्थानिक गणितं, स्थानिक पक्ष, स्थानिक युत्या, आघाड्या, वेगवेगळ्या प्रकारची परम्युटेशन कॉम्बिनेशन करत आपलं अस्तित्व अधिक सिद्ध करणं, आपला कार्यकर्ता बांधून ठेवणं, मतदाराच्या आधारे किमान आपली टक्केवारी वाढवणं याकरता प्रयत्न करते. आणि आपण जेव्हा पूर्ण अंतिम निकाल हाती येतील, टक्केवारी हाती येईल, तेव्हा हे चित्र स्पष्ट होईल की कोणत्या पक्षांनी काय प्रकारच्या धोरणातून मिळवलेलं आहे. भारतीय जनता पार्टी कदाचित राजकीय परिभाषेत त्या जागा जिंकणार आहे की नाही हा मुद्दा नाही आहे, पण आपली टक्केवारी वाढवण्यात निश्चितपणे यशस्वी होते. आणि म्हणून म्हणजे जो नेहमी भारतीय जनता पार्टीचा दृष्टिकोन आहे की प्रत्येक निवडणूक गांभीर्याने, सातत्याने आणि 24 म्हणजे काय 24/7 इलेक्शन मोड हे भाजपने त्याकरता ठरवलंय की आकडेवारी वाढवत नेणं. पटकन आपला मतदारसंघ यावर एक संध्या सवालाखेंकडून उत्तर घेऊयात. संध्या सवालाखे, आपण ऐकलं असेल भारतीय जनता पार्टी सातत्यानं निवडणुका लढण्याच्या तयारीत असते, म्हणून त्यांचं राजकीय यश अधोरेखित करावं लागेल असं एक विश्लेषण आताच मकरंद मुळेंनी केलं. काँग्रेसला हे शिकण्यासारखं नाहीये का? काँग्रेसने त्यांना शिकवलं. हे कुठून शिकले? आज मला सांगा, यांनी पश्चिम बंगालमध्ये 1 वर्षभर, कारण त्या दिवशी डिबेटमध्ये यांच्याच लोकांनी सांगितलं की आम्ही ममता बॅनर्जीला हारू शकत नव्हतो, म्हणून आम्ही त्या ठिकाणी 1 वर्षभर काम केलं, 1 वर्षभर यंत्रणा राबवली. ह्यांना हे आता शिकतायत, पण यांची जे शिकण्याची पद्धत आहे ती वेगळी आहे काँग्रेसपेक्षा. कारण काँग्रेस हा एक प्रामाणिक पक्ष आहे. मात्र भाजपाकडून आम्हाला काही शिकायचं नाही. त्यांना जर आमच्याकडून काही शिकायचं असेल तर मात्र आम्ही ज्या पद्धतीने निवडणुका लढल्या त्या पद्धतीने यांनी निवडणुका जर लढल्या तर रिझल्ट मात्र काही वेगळे राहतील. संध्या सवालाखे म्हणतायत काँग्रेसनी ज्या पद्धतीनं निवडणुका लढल्या त्या पद्धतीनं भाजपानं निवडणुका लढल्या तर निकाल बदलू शकतो. विश्लेषणाच्या निमित्तानं पुढे जाऊयात. मला एकदा पटकन डाव्यांची भूमिका घ्यायची आहे या चर्चेवर. चंद्रकांतजी, आपण याच निष्कर्षाचे, याच मताचे आहात की भारतीय जनता पार्टी निवडणूक ज्या पद्धतीनं लढते ती पद्धत बदललेली आहे? प्रत्येक पक्षाचं जे आहे काम करायची पद्धत आणि निवडणुकीकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असू शकतो. आणि निश्चितपणाने त्यांचं जे आहे ते इलेक्शन मोडमध्येच असतात. आपले पूर्ण एंटायर पार्टी त्यांची इन्व्हॉल्व असते. आणि आणि डाव्या निश्चितपणाने लोकांचे प्रश्न घेऊन व्यवस्थेच्या विरोधात संघर्ष करण्यामध्ये विश्वास ठेवतात. निवडणुका आमच्यासाठी आहेतच, पण लोकांचे प्रश्न घेऊन लढणारी, खेड्यापाड्यात लढणारी जे आंदोलन वगैरे करणारे लोक आहेत ते डावेच आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून आमचा निवडणुकीकडे वेगळा एक दृष्टिकोन असतो. आणि बरं, मला इथे एक तपशिलासाठी आपल्याला थांबवावं लागेल. अत्यंत महत्त्वाचा तपशील आपल्याला स्क्रीनच्या वरच्या भागामध्ये पाहायला मिळतोय. तृणमूल सुद्धा आता 3 आकडी संख्या घेताना दिसती आहे, पण त्याचबरोबर अंकिता जाधव माझ्यासोबत आहेत, त्या नव्या तपशिलासह आपल्यापर्यंत आलेल्या आहेत. तामिळनाडूतून ही आकडेवारी सध्या समोर येत असल्याचं पाहायला मिळतंय. तामिळनाडूमध्ये सध्या चित्र बदलताना काहीसं दिसून येतंय. तर तामिळनाडूच्या कोलातूरमधून स्टॅलिन हे पिछाडीवर पडल्याचं दिसून येतंय. त्याचबरोबर तामिळनाडूमध्ये स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी हे आघाडीवर असल्याची माहिती सध्या समोर येते. तर टीव्हीकेचे अध्यक्ष थलपती विजय हे गेल्या काही वेळापासून पिछाडीवरच असल्याचं दिसून येतंय. खरं तर विजय थलपती यांचा प्रचार फार मोठ्या पद्धतीनं करण्यात आला होता. तर केरळमधली स्थिती, सर्व 140 जागांचे कल
हे हाती आल्याची माहिती समोर आलेली आहे। युडीएफची 71 जागांवर आघाडी असल्याचं पाहायला मिळतंय। तर केरळमधली ही स्थिती आपण पाहतोय। एलडीएफ ही 61 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। तर केरळची ही आकडेवारी सध्या समोर येते। भाजप ही 6 जागांवर केरळमध्ये आघाडीवर आहे। तर पश्चिम बंगालमधली आकडेवारी भाजप तृणमूल काँग्रेसमध्ये अजूनही चुरस असल्याचं दिसून येतंय। एकीकडे भाजपची 101 जागांवर आघाडी आहे, तर तिकडे तृणमूल काँग्रेसही सध्या 96 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। तर काँग्रेस केवळ 1 जागेवर सध्या आघाडीवर आहे। केरळमधली ही स्थिती, केरळमध्ये सर्व 140 जागांचे कल हे हाती आलेले आहेत। युडीएफनं 71 जागांवर आघाडी घेतलेली आहे, तर सध्या एलडीएफ ही 64 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं। एलडीएफनं 61 जागांवर आघाडी घेतल्याचं दिसून येतंय। केरळमधली ही आकडेवारी स्पष्ट होतीये। भाजपनं 6 जागांवर आघाडी घेतलेली आहे। तर केरळमधली ही स्थिती आपण पाहतोय। 5 राज्यांचे हे निकाल, 5ही राज्यांच्या या निकालाकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। सगळ्यात हाय व्होल्टेज जी लढत होतीये ती पश्चिम बंगालची होतीये। पश्चिम बंगालची ही आकडेवारी सध्या समोर येते। तर निवडणुकांच्या निकालांची ही आकडेवारी सध्या समोर येते। काँग्रेस केवळ 1 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। तर भवानीपूरमधून ममता बॅनर्जी या अद्यापही आघाडीवरच असल्याची माहिती ही समोर येते। तर पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये चुरशीची लढत होती।